आपल्या कोल्हापूरची शान समजली जाणारी पंचगंगा नदी, गंगा जिला आपण मातेचं स्थान देतो आणि या पंचगंगा नदीमध्ये आपण पाहतोय की अनेक मंदिरं ही पाण्यामध्ये दडलेली आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून जून महिना सुरू झाला परंतु अजूनही पावसाला सुरुवात नाही। परंतु आपण आपल्या पंचगंगा घाटावरती पाहिलं तर ही ऐतिहासिक मंदिरं खुली झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक असतील, या ठिकाणी दर्शनाला येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणची महादेव मंदिरं असतील, आपण पाहतोय की सर्वच मंदिरांचा जर या आपण पाहणी केली तर या ठिकाणी दगडी पाषाणात ही सर्व मंदिरं असल्याचं पाहायला मिळतंय। दगडी बांधकाम या ठिकाणी आहे आणि अत्यंत भक्तिभावाने या ठिकाणी कोल्हापूरकर हे देवाच्या दर्शनासाठी येत असल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपण पाहतोय की दगडी नंदी आहे आणि तो नंदीची जर रचना पाहिली तर अगदी कोरीवसा नंदी या ठिकाणी आहे। त्याचबरोबर मंदिरामध्ये महादेवाची ही मूर्ती अतिशय सुबक मूर्ती असल्याचं पाहायला मिळतंय। परंतु या ठिकाणचं जर चित्र पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात कचराही पाहायला मिळतोय। याकडे मात्र नागरिकांनी गांभीर्यानं पाहायला हवं। त्याचबरोबर आपण पाहतोय की या ठिकाणचे दगडी खांबही आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर विटांपासून बनवलेली शिखरंही या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की एक 4 मुख असणारं देवाचं मंदिर या ठिकाणी आहे, जे की खूप वर्षांपासूनचं जुनं मंदिर असल्याचं सांगितलं जातंय। त्याचबरोबर आपण दुसऱ्या बाजूला पाहिलं घाट परिसराचा आपण आता आढावा घेतोय। या ठिकाणी आपण पाहतोय की आपण जेवढ्या भक्तिभावाने या ठिकाणी नारळ असतील किंवा इतर साहित्य टाकतात लोक, परंतु या ठिकाणी आपण चित्र पाहतोय की अत्यंत घाण वास या ठिकाणचा येत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। दुर्गंधी या ठिकाणी पसरलेली आहे। नागरिकांनी याचंही भान ठेवावं। स्वच्छ असं निर्मळ पाणी आपल्याला पिण्यासाठी मिळायचं असेल तर आपण हे करणं कितपत योग्य आहे हा निर्णय आपणच घेतला पाहिजे। त्याचबरोबर आपण जर पुढे जात गेलो तर या ठिकाणची जी काही आपली ऐतिहासिक मंदिरं आहेत ती अत्यंत सुंदर रेखीव अशा पद्धतीची या ठिकाणची मंदिरं आहेत आणि आपण मंदिरांकडे जातोय। आणखीन एक महादेवाचं मंदिर असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणचं नक्षीकाम असेल, त्यानंतरचा या ठिकाणचा छोटासा गणपती, कमानीवरचा गणपती, इतका सुंदर गणपती आणि त्यानंतर आपण पाहतोय की आतमध्ये एक पिंड आहे आणि पिंडीला या ठिकाणी पूजा अर्चा करण्यात आलेली आहेच। परंतु त्याचबरोबर मला पुन्हा एकदा सांगावं वाटतं की या ठिकाणचं जे कचऱ्याचं वास्तव्य आहे ते अत्यंत लाजिरवाणास्पद आहे आणि ते कुठेतरी बदलायला हवं, तरच आपला हा ऐतिहासिक ठेवा आपल्याला जपता येईल। त्याचबरोबर आपण या ठिकाणचे खांब जर पाहायला गेलं तर खांबांवरती अतिशय सुंदर अशी नक्षीकाम आपल्याला केल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी दगडामध्ये असलेलं ही मंदिरं कोल्हापूरची एक शान आहे, ऐतिहासिक ठेवा आपल्याला म्हणावा लागेल। या ठिकाणचं जवळपास त्यानंतर दीपस्तंभ जो आपण म्हणतो ते दीपस्तंभ हे आहेत, त्याच्यावरती हत्ती असतील, त्यानंतर राक्षसमुखी म्हणतात त्या पद्धतीनं, त्याचबरोबर या ठिकाणच्या मूर्त्या आहेत आणि या ठिकाणी जवळपास 2 दीपस्तंभ आहेत आणि त्या दीपस्तंभावरती हत्ती असतील, त्याचबरोबर विविध प्राण्यांच्या मूर्त्या या रेखाटलेल्या आहेत। या ठिकाणी अतिशय सुंदर हा आपल्या कोल्हापूरचा ऐतिहासिक ठेवा आपण पाहत आहोत। कोल्हापूरनं नेहमीच आपला ठेवा जपलेला आहे आणि या पंचगंगा नदीमध्ये असलेल्या ज्या काही आपण मंदिरांचा आज आढावा घेतला, अतिशय सुंदर पाषाणामध्ये कोरलेली ही मंदिरं, महादेव मंदिर असेल किंवा अन्य देवदेवतांची मंदिरं या ठिकाणी आहेत। परंतु मला एकच खंत या ठिकाणी व्यक्त करावीशी वाटते की या ठिकाणी जे कचऱ्याचं साम्राज्य आहे, आपला हा ऐतिहासिक ठेवा आहे, आपली मान शान अभिमान आहे आणि तो जपणं प्रत्येक कोल्हापूरकरांचं कर्तव्य आहे आणि ते आपण जपलंच पाहिजे। TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील।